ती वॉचमॅनला पळ. अरे लक्षा, कोण पोरं होती रे ती? आता पळाली ती इथून. अरे काल पण मी त्यांना बघितलं. अरे मला बघितलं आणि ती पळाली सरळ. परवा देवळामागच्या बिल्डिंगमध्ये 3 पोरं घुसली होती. अरे मला वाटतं ही 3 मुलं तीच असणार. लक्षा, तू इथंच थांब, मी बघतो त्यांच्याकडं. मस्त आहे एकदम चकाचक. चष्मा भारी तुझा. कितीला घेतला? 100. अरे एवढ्या रात्री ते काय करताय? काय नाही साहेब, बसलो होतो निघत. त्या वॉचमनला फार माज आलेला दिसतोय. तो त्याची ड्युटी करत होता. हे जाऊ द्या ना, ही जागा सेफ दिसते. इथे कोणी फिरकणार नाही. बसा, बस रे. सरक जरा. आहे ना जागा, बस. ठीक आहे, रात्रीची इथे रस्त्यावर फिरायची जागा आहे का? साहेब रागवतो कशाला एवढं? जातोच होतो आम्ही आता. अरे निघा लवकर, फोडून काढून येते एकेकाला. चला फटाफट, निघतो. लवकर. आता तरी इथे कोणी यायला नको. नुसता त्रास आहे. हे कुणीतरी येतंय. काय रे, इथे काय करता एवढ्या रात्री? काका काका आम्ही ते अभ्यास करत होतो. ही अभ्यास करायची जागा आहे? अभ्यास आपापल्या घरात करायचा, रस्त्यावर नाही. चांगल्या घरची मुलात म्हणून सोडतोय. चला निघा पटकन. अहो साहेब, चांगल्या घरची पोरं नाही ती. अहो मगाशी पार्क मध्ये घुसायला बघत होती. काल बी आली होती. अहो लक्ष्मण सांगत होता त्या देवळाच्या पाठीमागच्या बिल्डिंग मध्ये बी घुसायला बघत होती. काहीतरी भानगड चालली साहेब. काय रे, काय चाललंय तुमचं? घरी सांगून आलात? साहेब मी सांगत नव्हतो. हे बघा. काय रे, काय असले धंदे करता अभ्यासाच्या नावावर? नाही काका, हे आधीपासनं होतं. हे आमचं नाहीये. हो काका, हे बघा, ही आमची पुस्तकं. कोणी पकडलं तर सांगायला अभ्यास करत होतो म्हणून. नाही काका, अहो आम्ही खरंच अभ्यास करत होतो इथे. चला तुम्ही चौकीवर एकेकाला फोडूनच काढतो बरोबर. नको काका. अहो साहेब, हा परीक्षांचा काळ सुरू आहे आणि अशा वेळी आपण लाऊडस्पीकर वाजवायला परमिशन देतो म्हणजे काय? सर तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण परीक्षेसारखाच लग्नाचा सुद्धा सीझन आहे आणि लोकांना नाही म्हटलं तर मग परत लोक नाराज होतात. अहो पण मिनिमम डेसिबल आणि वेळेचं बंधन नको का पाळायला यांनी? तर तुम्ही सांगितलं म्हणून मी ताबडतोब जाऊन त्यांना दम दिला, पण आता जर त्यांनी परत आवाज वाढवला ना तर फक्त मला फोन करा, मग मी बघतो त्या. चला ए, चला नको ना. चला ए, चला काका, खरंच चला. काय आवाज आहे साहेब, ही पोरं अभ्यासाच्या निमित्ताने घराबाहेर पडतात, रात्री बिल्डिंग मध्ये घुसतात. आता ही जिथं सापडली ना तिथं दारूच्या 2 बाटल्या आणि सिगरेटची थोडकं सापडली. यांच्या पालकांना बोलवून घ्या. काका काका नको काका, मला आई बाबा नाही आहेत काका. मी काका काकूंकडे राहतो. काकूला मारलो, काका ओरडतील मला. हो काका, मला माझे दादा आणि वहिनी सुद्धा खूप मारतील. हा विचार हे धंदे करण्याआधी केला पाहिजे होतास. अहो काका, पण आम्ही काही केलंच नाहीये. आम्ही खरंच अभ्यास करत होतो आणि ते दारूच्या बाटल्या आणि थोडकं पण दुसरं कोणीतरी टाकून गेलेलं. आणि काका, आम्ही त्या बिल्डिंग आणि पार्क मध्ये सुद्धा अभ्यासच करायला जात होतो. काका आम्हाला सगळीकडून हाकलतात, मग आम्ही अभ्यास तरी कुठे करायचा?
तुम्ही SSC ला आहात? नाही, 11वीला आहोत. बघा साहेब, 11वीला आहेत आणि एवढा दिखावापणा करतात अभ्यासाचा. अरे 11वीला असताना एवढं जागरण वगैरे करून अभ्यास करण्याची गरज काय? अरे घरी बसूनच करा ना. खरी पण 11वीला काय मिळवतो असंच म्हणतात. टीव्ही चालू ठेवतात. अहो पण 11वीचा अभ्यास पक्का झाला तर 12वीला चांगले मार्क मिळतील ना. काका, दिवसभर सगळे घरात गप्पा मारत असतात. दिवस रात्र नुसती गडबड असते घरात. साहेब, मुलं चांगली वाटतात. अहो, अभ्यास करण्यासाठी धडपडतायत. हे बघा मुलांनो, प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात, पण उगाच कारण न देता एकाग्र होऊन अभ्यास करा ना. तुम्हाला ती अर्जुनाची गोष्ट आठवते ना? आपल्या आजूबाजूला काही घडो, पण आपलं लक्ष विचलित होता कामा नये. पण काका, आमचं वन रूम किचन आहे आणि त्यात वहिनी सतत फोनवर बोलत असते आणि दादाही काही लक्ष देत नाही. त्यात घराच्या शेजारी लग्नाचा हॉल आहे. अशाने अभ्यास कसा होणार? अगं ती वंदना ना, हो ती जरा बावळटच आहे. अगं बावळट आहे ती. हो पण मी काय म्हणते, तू इग्नोर कर ना, मग झालं तर. बरं ते सोड, मला सांग आपण बाहेर कधी जातोय? कॉफी शॉप मध्ये? हा चालेल. आणि मग नंतर ना मस्त शॉपिंग करूयात. हा अगं मी परवाच नवीन साडी घेतली. काय सुरेख पॅटर्न आहे माहितीये तुला? काय सांगतेस, तू बघितलीच नाहीस? बावळटच दादा. बरं आपण भेटतोय ना परवा, तेव्हा मी नेसूनच येते, अशी मस्त रेडी होऊन येते, अशी मस्त रेडी होऊन येते. बघणार आहे बाहेर किती आवाज आहे. माझा अभ्यासच होत नाहीये नीट. मग मी काय करू? अरे तो लग्नाचा लाऊडस्पीकर आहे, मी जाऊन बंद करू? आणि कसला रे 11वीचा अभ्यास? काय माझ्याकडे काय बघतोयस? हा हे बघ, तुझा अभ्यास होत नसेल ना तर सरळ ट्युशन लावायची. स्वतः अभ्यास करत नाही, आपण काय करायचं त्यात? हा हा ग, तुला नाही. मी काय म्हणते, मी तुला नंतर फोन करू का ग? हा हो हो सांगते तुला मी. हो हो हो, चल चल, बाय बाय. अगं कविता, बाहेर लाऊडस्पीकरचा आवाज नाही कमी करू शकत. निदान फोनवर तरी तू हळू आवाजात बोल. त्याचा अभ्यास आहे ग. त्या बाहेरच्या गोंगाटामुळे नीट बोलता आलं नाही मला. धड ऐकू पण आलं नाही त्या आवाजामुळे. आई, कविताला बोलू नकोस तू. मी अभ्यास केला नाही का? मी अभ्यास करताना सुद्धा बाबा मोठमोठ्याने फोनवर बोलायचे. मी काय बोललो का? काही कुरकुर केली का? त्याशी थेर नव्हती. ते म्हणतात ना, नाचता येईना अंगण वाकडं, तशी गत आहे आपल्या बंधुरायांची. आमची 2 रूम किचन. आतल्या खोलीत आजी टीव्ही बघत असते आणि बाहेर बाबा. माझं आणि आईचं कोणी ऐकतच नाही. तुझ्याशी बोलायचं. बरं झालं वहिनी पण इथेच. आजगणी या पर्यटन स्थळांवरती रेंट बाईक म्हणजे भाड्यानं दुचाकी देण्याची सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र स्थानिक टॅक्सी चालकांनी याला कडाडून विरोध केलाय. झोपला तर उद्या सकाळी तुमच्या पापण्या उघडतील, गॅरंटी देऊ शकता? कुठं पैसे त्याबरोबर साताडा घेऊन जायचे का? कुठं जायचं? आणि त्यात हे लोकांचं संपूर्ण अजिबात वाटेल त्या परिस्थिती ना ते रेंट. आणि तू स्वानंदीला सोडायला गेला होतास ते खूप चालू. वाटेल त्या परिस्थिती ना. आतमध्ये आई टीव्ही बघताय, तिथे तुम्ही टीव्ही लावलाय. अशाने अमेयचा अभ्यास कसा होणार? का नाही होणार? अगं चाळीतल्या त्या एवढ्याशा खोलीत आतला आणि बाहेरचा गोंधळ सहन करत अभ्यास केलाय मी. हवं तर विचार आईला. मान्य आहे तुम्ही तसा अभ्यास केला, पण आता अमेयल कुठे अभ्यास करायचा? अगं मी ऑफिसातला दमून आल्यावर थोडा वेळ न्यूज बघतो, तर त्याच वेळी नेमकं याला अभ्यासाचं बरं सुचतं. काही नाही, अभ्यास न करण्याचे नुसते बहाणे सांगतोय हा. अहो पण आता ती न्यूज नाही पाहिली तर काही फरक पडणार आहे का? माझं जग तुझ्यासारखं घरापुरतं मर्यादित नाहीये.
जगाबरोबर राहायचं ना तर जगात काय चाललंय हे आपल्याला कळायला हवं. आणि मी फक्त न्यूज आणि मॅच बघतो. छाताडावरती घ्यायची माझी तयारी. आमच्या 2 रूम्स आहेत, पण त्याचा काहीच उपयोग नाही. एका रूममध्ये माझा चुलत भाऊ अतुल सतत म्युझिक ऐकत असतो. अतुल दादा, अतुल दादा, अरे आवाज आवाज, अतुल दादा आवाज कमी कर. काय? अरे दादा नाही, अभ्यास करत होतो ना म्हणून तुला म्हणालो आवाज जरा कमी कर. तुला म्युझिक मधलं काय कळतं का रे? आणि तुला माहितीये ही फ्युचर मधल्या म्युझिक डिरेक्टरची रूम आहे. अरे दादा मान्य आहे, पण माझा अभ्यास पण. 11वीच्या अभ्यासाचा काय भाव करतोयस रे? आणि असल्या पुस्तकाच्या नॉनसेन्स गिरी वाचून आहे ना तुला काही भेटणार नाहीये. हे म्युझिक ऐकत जा, काहीतरी शिकायला भेटेल तुला त्यातलं. चल निघ. आणि दुसऱ्या रूम मध्ये काका घरात असले तर काका काकूंचे सतत वाद असतात. कधी कधी डोकं ठणकतं त्यांची भांडणं ऐकून. घरात कधीच शांतता मिळत नाही आणि वहिनी काम करताना सतत आदळआपट करत असते. कविता, किती आवाज करतेस? पोराची परीक्षा जवळ आली आहे. तुम्हाला काय जात शहाणपणा शिकवायला? घरातली कामं तर मलाच करायची असतात ना. सासूला सांभाळा, वर दीराला सांभाळा आणि वर यांचं ऐकून पण घ्या. अगं असं काय बोलतेस तू? हॅलो. हा हा बोल. ग नाही ग, काही नाही. आमच्या घरच्या नेहमीच्याच कटकटी. सासूबाई नुसते पडून असतात ना, मग काय घरची सगळी कामं आपणच करायची आणि वर यांची बोलणी सुद्धा खायची. तुमचं बरं आहे ग, तुमचा दोघांचा राजा राणीचा संसार. आमचं तसं नाहीये ना. पण आमचं घर म्हणजे धर्मशाळा झालीये, नुसती धर्मशाळा. अगं वहिनी, बाहेर लाऊडस्पीकर बंद झालाय, आता तरी हळू बोल. मला मोठ्यानेच बोलण्याची सवय आहे. आता फोनवर बोलायचं पण नाही का मी? हॅलो. नाही ग, तुला नाही, तू बोल. काही नाही ग, घराची नेहमीचीच कटकट. भाऊजी बॅरिस्टरची परीक्षा देत आहेत ना. आणि आजीला टीव्ही शिवाय करमतच नाही. ए आजी, तू नेहमी आत बसतेस ना टीव्ही बघायला, आज बाहेर का बसलीस? अरे शेजारच्या खोलीत कुठे कधी ठाकठोक चालू झाले, मी टीव्हीतला ऐकायलाच येत नाही नीट. ए आजी, मला डिस्टर्ब होत आहे का आवाजामुळे? आजी, आई, आई, त्या सिरियल उद्या रिपीट असतात ना? हो लागतात ना, पण त्यावेळी मला माझ्या दुसऱ्या सिरियल बघायच्या असतात. आई, अहो त्याला अभ्यास करायचा आहे, थोडं तरी समजून घ्या ना, थोडंस ऍडजस्ट कराव. आयुष्यभर मन मारत जगत आले मी. 30 वर्ष नोकरी केली, सकाळी उठल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कामं केलेली आहेत, घर सांभाळले. एकही क्षण मला निवांत मिळालेला नाहीये.
आता मी रिटायर्ड झालीये, आता तरी मला मनासारखं जगू द्या. मला पाहिजे त्या सगळ्या सिरियल मी बघणार. ऍडजस्टमेंट तुम्ही करायची. काका घरी नसले की अजून गोंधळ असतो. काकूच्या सगळ्या मैत्रिणी आमच्या घरी जमा होतात. तुम्हीच सांगा, आम्ही कुठे, कधी आणि कसा अभ्यास करायचा ते. म्हणून आम्ही मित्राकडे अभ्यासासाठी चाललोय असं सांगून घराबाहेर पडतो आणि मग पार्कात किंवा रस्त्यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढा त्या हवालदार काकांनी आम्हाला पाहिलं आणि इकडे घेऊन आले. प्लीज काका, आम्हाला सोडा आणि घरी काही सांगू नका काका, प्लीज. आज तुम्हाला सोडेन मी, पण उद्याचं काय? परत उद्या तिथे जाणार नाही ना तुम्ही? नाही, तिकडे जायची गरज नाही. तुम्हाला मनापासून अभ्यास करायचा ना, मग माझ्या घरी या. अरे मी एकटाच असतो घरी. पण सर ही मुलं रोज तुमच्याकडे आली तर चालतील तुम्हाला? हो, अभ्यास करण्यासाठी कोणी माझ्या घरी आलं तरी मला चालेल. हो, एक रिटायर्ड शिक्षक आहे मी. माझ्या घरात येऊन मुलं अभ्यास करतायत, यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी काय असेल? वा, मग काय आता रस्त्यावर अभ्यास नाही करायचा, सरळ सरांच्या घरी जाऊन अभ्यास करायचा. पण हो, अभ्यासच करायचा. काय? थँक्यू काका. थँक्यू काका. थँक्यू. अरे थँक्यू वगैरे नंतर. आता पळा, रात्र झाली आणि उद्यापासून अभ्यासाला यायचं. हो सर. हो सर, मी पण या सर. नमस्कार. अरे पळा आता. काय खुश ना? हो. या चला. या मॅडम, बसा. अकरावीच्या अभ्यासाबाबत त्या मुलाचं मत मला पडलं. आपण खरंच 10वी आणि 12वीच्या अभ्यासाला खूप जास्त महत्त्व देऊ मुलांना वेठीला धरतो का? पण 11वीच्या अभ्यासाचं काय? ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ना? नाही, मला मान्य आहे 10वी 12वीच्या परीक्षेवर मुलांचं पुढचं करिअर अवलंबून असतं. पण तो मुलगा म्हणाला ते अगदी बरोबर होतं. जर 11वीचा अभ्यास पक्का झाला नाही तर 12वीचा अभ्यास पक्का कसा होईल? पण मग घरी अभ्यास न होण्याची त्यांनी जी काही कारणं सांगितली ती वास्तव होती की अतिशयोक्ती? ती मुलं खोटं सांगत होती का? त्या मुलांना घरी अभ्यासाला बोलवणाऱ्या त्या हजारे सरांचं मला खरंच खूप कौतुक वाटलं. ते एक निवृत्त शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांना मुलांच्या अभ्यासाची काळजी असणारच. मला त्यांच्याशी बोलायचं होतं, पण मी माझ्या कामाच्या गडबडीत होते आणि सर सुद्धा घरी जाण्याच्या घाईत, त्यामुळे मला त्यांच्याशी काही बोलता नाही आलं. पण ती मुलं सरांकडे जाऊन नक्की अभ्यासच करतील ना? सरांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार ना? एक मिनिट, मी पाहतो, तू अभ्यास कर. अरे ये रामप्रसाद, ये. तर मी तू आणतो.
हर शाम आपको आधा लीटर दूध चाहिए। हो। घर में मेहमान आए का? नाही, पण ही मुलं येणार रोज रात्री अभ्यासाला। आपके रिश्तेदार है का? नाही, रिश्ता असा नाही, पण एक विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट नातं असतंच ना। इन पर इतना भरोसा? काका जी, एक कलयुग बा, कलयुग में सगा बेटा अपने बाप को धोखा देता है। माझा विश्वास आहे यांच्यावर। एक वेळ मुलगा आपल्या बापाला धोका देईल, पण एक विद्यार्थी आपल्या शिक्षकाला कधीच धोका देणार नाही, कळलं? तुम्ही अभ्यास करा, मी चहा आणतो। अरे अमेय, काय हे? किती वेळा सांगायचं? अभ्यास करताना फक्त अभ्यास। मी आहे ना, बस जा। अरे दिनू, ये ये ये, काय म्हणतोय? नमस्कार सर। हा बोल। अरे असं दे, असं। सर हे 10,000 तुम्हाला परत करायला। काय हे दिनू, काय घाई? मी मागितले होते। सर तसं नाही, तुम्ही मला मदत केलीत म्हणून माझ्यावरचं संकट टळलं। सर खरंच मी खूप आभारी आहे तुमचा, आणि हे पैसे परत केल्याशिवाय मला सुखाची झोप लागणार नाही। प्लीज सर, हे पैसे घ्या तुम्ही। बर काय घेणार? सर काही नको, आता सध्या घाईत आहे मी, नंतर कधी येईन ना। बर, येत जा अधूनमधून। हो सर। काय रे, त्या अभ्यासासाठी जमता की मोबाईलवर खेळायला? सॉरी सर। हा किरण कोण? सर तो माझा गावचा मित्र आहे। अरे तू इथे काकांकडे राहतोस ना? हो। काका काकू नीट वागवत नाही असं म्हणतोस, मग एवढा महागडा फोन तुझ्याकडे कसा? सर तो मोबाईल माझा चुलत भाऊ अतुल दादाचा आहे, म्हणजे त्याने नवा स्मार्टफोन घेतलाय म्हणून हा जुना मोबाईल मला वापरायला दिला। अच्छा, म्हणून फोनवर खेळायस? अरे परीक्षा जवळ आली आहे ना। सॉरी सर, म्हणजे मी आत्ताच मित्राशी बोलायला घेतलं आणि तितक्यात तुम्ही आलात सर। तुझ्या सगळ्या मित्रांना सांग की परीक्षा संपेपर्यंत कोणी फोन करायचा नाही, आणि इथे अभ्यासाला यायचं असेल तर फक्त अभ्यास आहे की अभ्यास। आणि हा तुझा फोन अभ्यास झाला की घरी जाताना माझ्याकडनं घ्यायचा, कळलं? अभ्यास करा। याला काय अर्थ आहे? फोन कसा काय घेऊन जातात हे?
चिडतोस काय रे सरांवर? त्यांच्यामुळे इथे अभ्यास करायला मिळतोय आपल्याला. ते सर काय आपल्याला त्यांच्या क्लासमधले विद्यार्थी समजतायत का? आपण शाळेत नाही आहोत, कॉलेजमध्ये आहोत आता आपण. शंतनू गप जरा. सरांना कळलं ना तर ते हाकलतील आपल्याला आणि ते आपल्या चांगल्यासाठीच सांगतात. जा अभ्यास कर चल. आता किरणचा मेसेज आला आणि सरांनी पाहिला तर अमेय, विराज, ओके डॉक्टर साहेब. हाँ हाँ ओके, थैंक यू वेरी मच. कोणी मारलं काकांना? इनके अलावा ये दोनों थे यहाँ. मैं आया तब भाग रहे थे. काय? आम्ही काही नाही केलं. आम्ही इथे फक्त अभ्यासाला येतो. और वो तीसरा लड़का कहाँ है? आम्हाला नाही माहित आहे काका. प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा काका, आम्हाला खरंच काही माहित नाहीये काका. अरे माहित नाही म्हणजे काय माहिती नाही हा? हे बघ, इथे जे काय घडलंय ते तुम्हाला सांगावंच लागेल. आणि आम्हाला जरी नाही सांगितलं ना तरी पोलिसांना तर नक्कीच सांगावं लागेल. हजारे सरांनी तुमची बाजू घेतली, तुम्हाला घरी अभ्यासाला जागा दिली आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांना मारलं. नाही काका, नाही. आम्ही असं खरंच काही केलं नाहीये. हो काका, खरंच आम्ही काही केलेलं नाहीये. पळून का गेलात? नाही काका, आम्ही पळून जात नव्हतो. आम्ही तर साहब ये झूठ बोल रहे हैं. हम नहीं जाता तो भाग गए होते. साहेब या पोरांना सोडायला नको, त्यांच्या घरच्यांना बोलून घ्यायला हवं. पाटील, यस सर. यांच्या घरचे नंबर घ्या आणि यांच्या पालकांनी इथं बोलवून घ्या. आणि तो तिसरा पळून गेला त्याचं नाव काय? नाव काय? शंतनू. त्याचा पत्ता घ्या यांच्याकडून. कदाचित तो घरीच गेला असेल. चला काय इकडे. हजारे सरांनी यांनी का मारलं असेल? काय बिघडवलं असेल त्यांनी यांचं? त्यांना मारून या मुलांनी काय मिळवलं? साहेब मी सांगू, मी काल मला दिलेले 10,000 रुपये हजारे साहेबांना परत करायला गेलो होतो. त्यावेळी हे तिघं तिथंच होते. तर हे 10,000 तुम्हाला परत करा. इकडे एक म्हणतो. चल इकडे. फक्त 10,000साठी त्या देव माणसाला मारलं तुम्ही? पाटील, यस सर. धरती काय यांची? सरळ बारा रे. नाहीये काका पैसे. काका, आम्ही सरांना खरंच मारलं नाहीये. काका, खरंच पैसे नाहीयेत आमच्याकडे. साहेब काय नाही यांच्याकडे. हे बघा, एकतर तुम्हाला गुन्हा मान्य करावा लागेल, नाहीतर कोणी केला ते सांगावं लागेल. तिसरा उपाय नाहीये तुमच्याकडे, समजलं? आणि तुम्ही दोघं स्टेटमेंट लिहून द्या. हो सर. म्हणजे या दोन्ही मुलांवरती कारवाई करता येईल. पाटील,
त्याचा एक माझ्या टेबलावर ठेवा. बघू आता तुम्ही कसे सुटता ते. काय विराज पोलीस स्टेशन मध्ये काय केलंय त्याने इन्स्पेक्टर साहेब? काय झालं त्याला? हा हो 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 ठीक आहे आम्ही येतो तिथे. अगं काय झालं? आई थांबा ना प्लीज. हो हो ठीक आहे. विराजला पोलिसांनी नेले का? अगं काहीतरी बोल तरी. अगं सांग ना काय झालं? ऑफिस विराज काय झालं? उगाच काळजी काय? करत होतो मी माझ्या मुलीची. अहो कसं शक्य आहे? काही काय बोलताय तुम्ही? नाही हो, मी हे पण विसरलो आमचं आम्ही होतो. असं करणं शक्यच नाही. ती अशा काकूच्या सावलीत वाढते जी त्याच्यावर काकू असे स्वतःच्या संस्कारच मुलीचे नाहीत, दोष साहेब. दाखवून तिला सांगते की तू तशी वागू नकोस. आई जरा टीव्हीचा आवाज बंद करा ना. काय सांगू? अगं तू आज जाऊन बोल ना. किती महत्वाचा सीन चालू आहे. त्या मुलाला पकडलंय का पोलिसांनी? हो आई, आपल्या अमेयाला सुद्धा पकडलंय पोलिसांनी. काय काय बोलतेस तू? हे बघा साहेब, त्याचे बाबा घरी नाहीयेत. मी त्यांच्याशी बोलते आणि पण प्लीज तुम्ही अमेयाला काही करू नका. हो मी लगेच येते. मी ताबडतोब येते. हो 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 साहेब हो. अगं पण आपल्या अमेयाने केले तरी काय? अहो आई, तो ज्या सरांकडे अभ्यासाला जायचा ना, त्या सरांना कोणीतरी मारलंय. बेशुद्ध आहेत ते आणि पोलिसांनी आपल्या अमेयाला पकडलंय. अरे देवा. अगं पण त्याच्या बरोबरच्या मुलांना तू ओळखतेस का? तरी मी सांगत होते तुला. आई प्लीज, आई प्लीज तुम्ही जरा शांत बसा. मी जरा गिरीश. हॅलो. या गिरीशचा फोनही लागत नाहीये. मी एक काम करते, मी पोलीस स्टेशनला जाते. तुम्ही गिरीशला हे सगळं कळवा. हॅलो. बरं आई, मी निघते. हा अगं हो खरंच हो ना, तसंच करूया. हो तसं ठरलंय तसं बरोबर. हा अगं ऐक ना, मी तुला 5 मिनिटांनी फोन करते. प्लीज प्लीज, पण आत्ता ठेवते. ओके बाय. शंतनू इथेच राहतो का? हो पण तो आता घरात नाहीये. का काय झालं? हजारे सरांना मारून पळालाय तो. बेशुद्ध आहेत ते आता. काय? पण हे हजारे सर कोण? तो जिथे अभ्यासाला जायचा ना ते. कुठे आहे शंतनू? अहो मी तुम्हाला सांगितलं ना, तो घरी आलेला नाही अजून. कशावरून खरं बोलताय तुम्ही? अहो मी खरंच सांगते तुम्हाला. मला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल. अहो ऐका, अहो एक मिनिट प्लीज. अरे देवा, आतापर्यंत पोलिसांनी या घराची आयडी कधीच आणली नव्हती. पण या पुतण्याच्या पराक्रमामुळे आज ते झालंय. तरी मी यांना सांगत होते, हा मुलगा साधा सुद्धा नाहीये. वाया गेलाय तो अगदी. बघितलंच ना काय झालंय आता. काय करायचं आता आपण? हे बाबांना कळवायला हवं. बाबांना फोन कर. बघ कुठे आहेत ते. हॅलो हॅलो बाबा, पोलीस घरी आलेत आणि शंतनुला शोधतात आहे. काका, आम्ही खरंच काही केलेलं नाहीये. प्लीज काका, आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही काय केलेलं नाहीये ना? मग तुम्ही काय बघितले ते नीट सांगा. घाबरू नका, नीट आठवून सांगा. सरांशी कोणाचं भांडण झालं होतं? हे बघा, तुम्हाला काही होणार नाही. काका खरं खरं आम्ही तेव्हा घरी नव्हतो. तेव्हा शंतनू घरी होता. हो, आणि आम्ही गेलो तोपर्यंत तो पळून गेला होता. पुढे मग त्यांनी काय केलं असेल तर आम्हाला नाही माहिती. जास्त स्मार्ट म्हणताय माझ्यासमोर. डिप्लोमॅटिक उत्तर देते. मग आता इथंच बसा. त्या शंतनूला तर आम्ही शोधून आणूच, पण तुम्ही सुटणार नाही, लक्षात ठेवा. पटापट सगळं सांगा. सोडा ना, मी
नाहीतर कॉलेज तरुणांनी केलाय एका निवृत्त वृद्ध आणि असहाय्य शिक्षकावर प्राणघातक हल्ला. काय असेल या हल्ल्यामागचं कारण? तिघांपैकी एक जण पळून गेलाय, दोघांनी आरोप नाकारलेत. दशरथ हजारे हे एक आदर्श शिक्षक होते. विद्यार्थ्यांवर प्रेम करायचे, सगळ्यांना मदत करायचे. मी यांना पाहिलंय. मग अशा देवमाणसावरती हल्ला करण्याची हिंसक वृत्ती आणि हिंमत कोणाची? हल्ला करणाऱ्या 3 मुलांपैकी दोघांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. तिसऱ्याबद्दल काही माहिती नाही. हेच ते दोघे. हे दशरथ काका आहेत. यांना मी पोलीस स्टेशनला पाहिलं होतं. काय असेल या हल्ल्यामागचं कारण? तिघांपैकी एक जण पळून गेलाय, दोघांनी आरोप नाकारलेत. दशरथ काकाने स्वतः या 3ही मुलांना अभ्यासाला जागा दिली होती. पण मॅडम अहो त्यांनीच सरांना मारले असा संशय व्यक्त केला जातोय. मॅडम तो तिसराच असणार आहे. त्यानेच केलं असणार आहे म्हणून पळून गेला. अमेय आई शांत हो. रडू आई आम्ही काही केलेलं नाही आहे. आम्ही सरांना पण नाही मारलं आहे. तुझी शपथ आहे आम्ही काय नाही केलं आहे. मला माहिती आहे रे बाळा, माझा पूर्ण विश्वास आहे. आणि आता मी आले आहे ना, पण आता रडायचं नाही. आई आली आहे. मला घरी जायचंय, मला घरी घेऊन चाल नाही. आई मला घरी जायचंय. इन्स्पेक्टर साहेब बघा ना, हो केवढी लहान मुलं आहेत ती. हे असं काही करणं शक्य नाही हो. त्यांना घरी सोडा प्लीज. हे बघा, तुमच्या फिलिंग्स कळतायत मला, पण सगळे परिस्थितीजन्य पुरावे यांच्या विरोधात आहेत. कारण घटना घडली तेव्हा दोघेही त्या घरातच होते आणि पळून जात होते. कदाचित सत्य वेगळे असू शकेल, पण प्रूव्ह करावं लागेल. तुम्ही यांच्या वडिलांना बोलवा, हवं तर वकिलांची मदत घ्या, पण या दोघांवरचा संशय दूर होईपर्यंत मला यांना इथून सोडता येणार नाही. कारण ही अटेम्प्टेड मर्डरची केस आहे. अटेम्प्टेड मर्डर? नाही हो, नाही हो. असं काय करणं शक्य नाही हो. हॅलो विजय. अरे विराजला पोलिसांनी पकडून नेलंय. मला खूप भीती वाटते. अरे तू लवकर ये बाबा घरी. कविता गेलीये पोलीस स्टेशनला. तू पण जा बाबा, त्याला सोडवून आण. हो हो हो. काय रे देवा,
काय वेळ आणली माझ्या पोरावर. वहिनी, एक शब्द बोलू नकोस. तुझ्यामुळे आज पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते. अरे तुला एवढं शिकवलं, सांभाळलं, त्याचा हे असं पांग फेडतोयस तू. अगं वहिनी, पण आम्ही काहीच केलं नाहीये. अहो ताई, यांची काहीच चूक नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जी काही चौकशी करायची असेल ना ती प्लीज कर. जर का हा दोषी असेल तर जी काही शिक्षा याला व्हायची असेल ती होऊन जाऊ द्यात. एक निवृत्त वृद्ध शिक्षक 3 मुलांना अभ्यासासाठी घरी येऊ देतात आणि ती मुलं घरात असतानाच त्यांच्यावर हल्ला होतो. किती भयानक आणि दुर्दैवी घटना आहे ही. त्या तिघांपैकी एक मुलगा पळून गेला आणि इतर 2 मुलं पकडली गेली. तिथे हजारे सर हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतात आणि ही पकडली गेलेली 2 मुलं आम्ही काहीच केलं नाही याशिवाय काहीच सांगत नाही. का सांगत नाहीये? ते खऱ्या गुन्हेगाराला घाबरतायत की या निरागस मुखवट्यामागे गुन्हेगार असू शकतो.